मुंबई महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ। मुख्यमंत्री फडणवीसांची महापालिका निवडणुकांवर प्रतिक्रिया। महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा। मुंबईच्या वरळीतील जांभोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचं आयोजन। जांभोरी मैदानावरील उत्सवाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती। मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हंडी फोडली। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात दहीहंडी कार्यक्रमाला शिंदेंची उपस्थिती। अभिनेता शरद केळकर आणि गोविंदाही इथे उपस्थित। मुंबईतील वरळी कोळीवाड्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची दहीहंडी। आदित्य ठाकरेंची या कार्यक्रमाला उपस्थिती। ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकानं 10 थर लावत केला विश्वविक्रम। कोकण नगर गोविंदा पथकानं जय जवान गोविंदा पथकाचा विक्रम मोडला। ठाण्याच्या संस्कृती प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात 2 गोविंदा पथकांनी लावले 9 थर। कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन गोविंदा पथकानं 9 थर लावल्याचं समोर। दरम्यान पहिल्याच प्रयत्नात दोन्ही पथकं 9 थर लावण्यात यशस्वी। जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकानं लावले 9 थर। दादरच्या हिंदू कॉलनी दहीहंडीमध्ये 9 थर लावले। जय जवान गोविंदा पथक यावर्षी 10 थर लावण्यासाठी प्रयत्न करणार। जय जवान गोविंदा पथकाकडून मुंबईच्या मागाठाण्यामध्ये प्रकाश सुर्वेंकडून दहीहंडीचं आयोजन। दरम्यान कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या नृत्यावर गोविंदा थिरकले। अनेक दिग्गजांची या कार्यक्रमाला हजेरी। दादरमध्ये महिला गोविंदांनी हंडी फोडली। मुंबईत महिला गोविंदा पथकाचा उत्साह शिगेला। मुंबईच्या दादर परिसरात आयडियलची दहीहंडी तर छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रेरणादायी देखावा साकारत वेधलं लक्ष। जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी मुंबईतील रुग्णालय सज्ज। जेजे रुग्णालयामध्ये गोविंदांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन। थर कोसळून गोविंदा जखमी होत असतात, त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं उपचार व्हावेत यासाठी रुग्णालय सज्ज। जळगावच्या बदनापूर तालुक्यामध्ये सर्वत्र जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागा पाण्यात। प्रशासनाकडे नुकसान भरपाई देण्याचीही मागणी। लातूर जिल्ह्यातील तवर्जा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान। भाजीपाला, सोयाबीन आणि ऊस पिकं पाण्याखाली। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये पावसानं शेतीचं मोठं नुकसान। अनेक गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी तर 4 दिवसात बोनस जमा न झाल्यास आता जिल्हा पणन कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा। हिवाळी अधिवेशनात ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना बोनस देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मागील 15 दिवसांपासून पावसाची विश्रांती। पावसाअभावी पिकांची नासाडी। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। बीडमधील माजलगाव तालुक्यात सरस्वती नदीला पूर तर 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सरस्वती नदी दुथडी भरून वाहते। नदी पात्रालगतच्या शेतीचं यामुळे मोठं नुकसान। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। तापी नदी पात्रात 12,000 क्युसेकनं विसर्ग। पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली। बीड जिल्ह्यामध्ये पोत्रा या गावात पूल पार करताना शेतकरी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना। शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल तर गाळात अडकल्यामुळे शेतकऱ्याचे प्राण अगदी थोडक्यात वाचले। यवतमाळच्या बेंबळा या धरणाच्या कॅचमेंट एरियात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। बेंबळात प्रकल्पाचे 4 गेट्स 25 सेंटीमीटरनं उघडले। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीमध्ये मध्यरात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर पैनगंगा, पूर्णा, कयाधू या नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। जळगावच्या धरणात मुसळधार पावसामुळे धरणी नाल्याला या ठिकाणी पूर आल्याची घटना तर परिसरातील दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरलं। जनजीवनही विस्कळीत।